इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत असतो. पहिलं अनालिसिस करत असतो. कोणत्या पद्धतीने अनालिसिस करायचं हे प्रत्येक वेळा मी व्हिडिओमधून सांगत असतो. गेल्या 1 वर्षभरामध्ये नोव्हेंबर टू नोव्हेंबर जेवढे पण व्हिडिओ दिले, त्याच्यामध्ये सर्वांनी ते बघितलं असेल. बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता आपण आज पुन्हा तेच बघणार आहोत. भले ते 12 महिन्याचे 12 व्हिडिओ संपलेले असतील, तर बऱ्याचशा लोकांचा जो आग्रह होता, इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक तसेच चालू ठेवा. तसाच व्हिडिओ आज हा बघायचा आहे आपण. येणाऱ्या दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला किती पैसे मिळू शकतात या स्टॉकमध्ये. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. पुढे बजेट आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण पैसे कमवणार आहोत. स्टॉक कोणते घ्यायचे प्रत्येकाला वाटत असेल. माझ्याकडून काहींचे स्टॉक निघाले, पण हे स्विंग म्हणून मी देतोय, फक्त बजेट म्हणूनच नाही. त्या पद्धतीनं आपण आपल्याला या स्टॉकमध्ये लक्ष द्यायचं आहे, अनालिसिस करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जायचं. पुढे जाण्या अगोदर आपल्याबरोबर आज नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. आता जाऊया आपण चार्टवरती. कोणत्या स्टॉकचे चार्ट आहेत ते बघून आपण अनालिसिस करूया आणि स्टॉक बाय कुठे करायचा, सेल कुठे करायचा, एंट्री आणि एक्झिट पॉईंट तुम्हाला प्रत्येक वेळी समजवत असतो मी. त्या ठिकाणी आपण एंट्री करायची, तिथेच आपण एक्झिट सुद्धा करायचं आहे. आपण चार्ट वरती आलो आणि चार्ट मला असं वाटतं की हा जो आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, हा आहे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करणारा स्टॉक. तर ही कंपनी इथं 95 मी बाईंग दिलेला आहे, युट्यूबला व्हिडिओ आहे. त्या पद्धतीने आपण त्याला अनालिसिस केलं, पैसे तर चांगले मिळाले आणि जे लोक आपल्या स्विंग इक्विटीच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना तर हा मिळालेलाच आहे. आज जे नवीन लोक बघत असतील ते जर का ते व्हिडिओ बघतील तर त्यांना सर्व काही समजून जाईल. आता आपल्याला इथं काय करायचं आहे हे आपण बघून घेऊया. इथे बघा, ही एक लेवल मला भेटते आणि या लेवलच्या वरती एक ब्रेकआउट पाहिजे मला 240च्या वरती. 240च्या वरती ज्यावेळी ब्रेकआउट होईल त्यावेळी पुढचं टार्गेट आपल्याला 280, त्याच्यानंतरचं टार्गेट 300 आणि त्याच्यानंतरचं टार्गेट 330 पर्यंत असू शकतं. तुम्ही ही अनालिसिस करा. त्याचा जर एसएल तुम्हाला लावायचा असेल तर एसएल आहे 168 रुपये. म्हणजे इथे काय होईल, तुम्हाला 65 पॉईंटच्या आसपासचा एसएल आहे आणि टार्गेट तुमच्याकडे 94 पॉईंटचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही 1 बाय 1 हिसाबाने काम करू शकता. आता पुढे जाऊया आपण 5 स्टार बिझनेस. आता या 5 स्टार बिझनेसमध्ये एक रेंज बनते आणि या रेंजमध्ये बघा आपल्याला खूप चांगल्या लेवलला बाय सेल करता येतं. याला आपण थोडंसं इन्व्हेस्टमेंट कम स्विंग अशा पद्धतीने घेतलं तर हरकत नाही. इथे आपण काय करूया, ही एक पद्धत आहे इन्व्हेस्टमेंट कम स्विंग करायची. आपल्या बरोबर लोक बरेचसे आहेत, त्यांना मी हे सर्व शिकवतो. इन्व्हेस्टमेंट कम स्विंग काय असतं, कोणत्या लेवलला एंट्री करायची, कोणतं पॅटर्न बनतंय ते, आणि हे मी पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत असतो. आमचे क्लास सुद्धा सुरू असतात. क्लासबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा, कोर्स लिहा किंवा डायरेक्ट कॉल करा. तुम्हाला सर्व काही डिटेल समजतील. आता 5 स्टार बिझनेसमध्ये इथे बघा, जर का स्टॉक इथे गेला तर परत वरती जात असतो, इथे जर गेला तर परत वरती जात असतो, परत खाली आलेला आहे. आता हा इथे तुम्ही जर बघितला ट्रेंड लाईन पकडून चाललेला आहे. या ट्रेंड लाईनला आपण 680च्या वरती जर का क्लोज होतोय तर पुन्हा आपण वरच्या लेवलला बाय करू शकतो. पहिलं टार्गेट असू शकतं 720, त्याच्यानंतरचं टार्गेट असू शकतं 770चं आणि त्याच्यानंतरचं जे टार्गेट आहे ते तुमच्याकडे 820 पर्यंत दिसतंय. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रिस्कनुसार काम करायचं असतं आणि अनालिसिस करून काम करायचं असतं. हे मला वाटतं म्हणून मी सांगत असतो, शिकवायचा प्रयत्न करत असतो. पुढचा स्टॉक बघूया. पुढचा स्टॉक आहे रामकृष्ण फॉर्च्यून. इथे तुम्हाला एक पॅटर्न बनायच्या तयारीत आहे. हा जर का पॅटर्न तुम्हाला ब्रेक मिळाला तर खूप चांगल्या लेवलला इथे तुम्हाला पैसे मिळण्याची तयारी आहे. इथे बघू शकता, याला म्हणतो आपण असेंडिंग ट्रँगल पॅटर्न. असेंडिंग ट्रँगल पॅटर्न मध्ये वरची लेवल असेल 1070ची. आता तुम्हाला 1000च्या वरती जर का क्लोज राहिलं, 1000च्या वरती जर का क्लोज राहिलं तर तुम्हाला इथे एंट्री होऊ शकते
आणि जर का 1070च्या वरती क्लोज राहिला तर अजून पुन्हा एक एंट्री होऊ शकते आणि त्याच्यानंतर याला आपण स्विंगला घेऊन जाऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारे इथं पैसे मिळू शकतात. प्रॉफिट बुकिंग कसं करायचं? डिस्क्रिप्शन मध्ये 4 व्हिडिओच्या त्या बघायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल दाखवलेलं आहे. पैसे किती लावायचे, रिस्क मॅनेज कशी करायची, बुकिंग कुठं करायचं. पुढे जाऊया. नेक्स्ट विनीती ऑर्गॅनिक एका सपोर्ट वरती आहे. हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट आणि ह्या इथे ट्रेंड लाईन. चांगल्या लेवलला आपल्याला इथे एक एंट्री मिळायचा चान्स आहे. या चान्सचा आपण फायदा कसा करून घ्यायचा ते बघूया. जर का 1770च्या वरती ट्रिगर झाला, आता ट्रिगर कसा हे सर्व काही बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून मी शिकवलेलं आहे. हा ट्रिगर झाला तर पहिलं टार्गेट असू शकतं इथे 1880 पर्यंत, दुसरं टार्गेट असणार 1985 पर्यंत आणि तिसरं टार्गेट आहे 2000च्या आसपासचं. एवढं टार्गेट आपल्याला मिळू शकतंय आणि हे रिस्क रेशोच्या खूप चांगल्या रेशोमध्ये आहे. इथे जर तुम्ही बघितलात 241 पॉईंटचा एसएल येतोय आणि जवळजवळ 330 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला मिळू शकतंय. आता इथे नेक्स्ट शेअर इथे बघा, आपण हा कप आणि हँडल पॅटर्नला बाय केला होता. चांगले पैसे मिळाले आणि इथे जे पैसे मिळाले किती टक्के मिळाले ते पण आपण बघू. जवळजवळ 21%. आता इथे पुन्हा याच लेवलवरती आपल्याला रिट्रेसमेंट मिळतोय आणि इथून तुम्हाला पुन्हा जर का बाय करायचं असेल तर इथे बघू शकताय 3100 रुपयांच्या वरती क्लोज झाल्याच्या नंतर तुम्ही बाय करून जाऊ शकता. 3100च्या नंतर तुम्हाला पुढचं टार्गेट आहे 3170चं, दुसरं टार्गेट आहे तुमच्याकडे 3276चं आणि त्याच्यानंतर आहे 3400 रुपयांच्या आसपासचं. एसएल जर तुम्हाला लावायचं असेल तर हा एसएल लावायचा आहे 2700 रुपयांच्या आसपासचा. हा रिस्क बघा किती आहे आणि रेशो किती आहे. रिस्क रेशो 1/1च्या आसपास आहे. आता इथे पुढचं इंडिया सिमेंट. आता इंडिया सिमेंट अजून सुद्धा ट्रिगर होत नाही, पण एंट्री कुठे करायची डिटेल आपण बघूया. त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन लोक व्हिडिओ बघत असतील ते सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. लाईक केल्याच्या नंतर एक मला चांगलं मोटिवेशन मिळते की माझे व्हिडिओ तुम्ही चांगले समजतायत. आता पुढे बघूया. हा इंडिया सिमेंट जे लोक आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहेत, इथे बघा टेलिग्राम ग्रुप आपला एक इंट्राडे आहे. इथे इंट्राडे साठी काम करतात. हा स्विंग आहे. इथे लोक फक्त स्विंग करतात आणि 12 महिन्याचे 12 व्हिडिओ सर्व इथे झाले. याच्यामध्ये खूप चांगल्या लेवलला पैसे सुद्धा मिळाले. आता फक्त आपण इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ देत असलो ते 12 महिन्याची 12 व्हिडिओची सिरीज संपलेली आहे. आता या ग्रुपमध्ये कुणाला जर जॉईन व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा. 2 ते 3 लिंक येतात. त्याच्यामध्ये एक इंट्राडेची आहे, एक स्विंगची आहे. तुम्ही कुठेही जॉईन व्हा. तिथे क्लिक केलं की तुम्ही जॉईन होणार. पुढे जाऊया. हे आपलं चॅनल आहे. या चॅनलच्या नावाने मी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. बरेचसे लोक इक्विटी बाजारचा मी माणूस आहे म्हणून तुम्हाला चॅट करत असतील टेलिग्रामवरती. त्यामुळे मी टेलिग्राम मध्ये त्याचं चॅट पाठवलेला आहे. तो कशा पद्धतीनं करतो माझाच फोटो लावून माझ्या बरोबर चॅट केलेला आहे. तर तुम्ही सांभाळून राहा आणि हे शक्यतो माझे 2च नंबर आहेत. ते 2 नंबर इथे तुम्हाला समोर दिसतील आणि जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं आहे लवकरच आपली कोल्हापूरमध्ये एक शाखा ओपन होते. कोल्हापूरचा पण नंबर तुम्हाला मी लवकरच देतोय येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आणि त्या पद्धतीने आपण पुढे कोल्हापूरमध्ये सुद्धा भेटायचा प्रयत्न करूया. पुढे जाऊया. हा इंडिया सिमेंट वरती अनालिसिस करायचा. इंडिया सिमेंट मध्ये तुम्हाला इथे एक पॅटर्न बनतोय आणि इंडिया सिमेंटचा पॅटर्न जो आहे तो इथे बघू शकता. आपण जे बाय केलेलं आहे ते 245 रुपयांनी आणि आज हा पुन्हा आपल्याकडे एक पॅटर्न आहे. हा फ्लॅग पॅटर्न आहे आणि हा फ्लॅग पॅटर्न पुन्हा त्याच रेजिस्टन्सला आहे जिथं आपल्याला बाय करायचं आहे. तर ही बाईंग असेल 380च्या वरती. 380 दिसते. 380च्या वरती जर का क्लोज राहिला, इथं 85 दिसते पण 80 पर्यंत जरी क्लोज झाला 380च्या वरती ज्यावेळी तुमचा हा क्लोज होतो 1 ते 2 दिवस त्याच्यानंतर तो खाली रिट्रेसमेंटला येतो
आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते बाय करायचं असतं आणि 380-85 ला तुम्हाला जर बाय मिळालं तर पहिलं टार्गेट तुमचं जे असू शकतं, असणारच असं नाही, असू शकतं, ते जवळ-जवळ 12 पॉइंटचं वरतं. हे टार्गेट 400 पॉइंट 400 रुपयांचं. त्याच्यानंतर दुसरं टार्गेट आहे ₹27, मग जवळ-जवळ 415 रुपयांचं आणि त्याच्यानंतरचं हे टार्गेट आहे ₹56. हे इथं आहे ₹56. म्हणजे मग तुम्हाला हा 1/1 चा रेशो मिळू शकतो, कारण इथे आपल्याकडे येतो स्टॉप लॉस आणि हे 1/1 च्या हिशोबाने आपल्याला ट्रेड करायचा आहे द इंडिया सिमेंटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.